नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रियंका आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आज आहे मकर संक्रांत, तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आम्ही अपलोड केलाय, तो सुद्धा नक्की बघा. तर इथं ना मी सुगळत पूजनाची तयारी करते. खरं तर वौसण्याचा मुहूर्त जो आहे तो 3:30 नंतर आहे, पण सकाळीच मी पूजा वगैरे करून घेत आहे, कारण माझी पूजा खरं तर ही भोगी दिवशीच केली जाते, परंतु माझी राहिली होती. तर सुगड वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलेच आहे. तर इथं पाट मांडलाय, त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून सुगड ठेवून घेतलेले आहेत. तर ह्यातला मेन असतो तो म्हणजे की वौसा असतो, तो काय माझ्याकडे नव्हता. आणि रात्री मिस्टरांना यायला 9-9:30 होतात आणि मंडईतली सर्वच दुकानं बंद होतात. आणि तर नाही म्हणून बसण्यापेक्षा जे आहे त्यात करूया म्हटलं, म्हणून जे माझ्याकडे होतं ते तेवढंच घेतलेलं आहे. 2-4च वस्तू होत्या. घेवडा होता, वाटाणा होता, गाजर, वांग, पेरू आणि भुईमुगाच्या शेंगा होत्या. हे सर्व मी भरलेलं आहे. ह्याच्यामध्ये लोंबी असते गव्हाची आणि ज्वारीचं कणीस, बोर हे महत्त्वाच्या गोष्टी असतात, परंतु नव्हतं. तर आमच्याकडे असंच सुगड पूजन करतात. आणि इकडे ना हे सुगड घेतलेले आहेत ना, ते मोठे मोठे सुद्धा असतात आणि ही छोटे सुद्धा असतात. पण जेव्हा माझी पहिली संक्रांत होती लग्नानंतरची, तेव्हा मी असे सुगड घेतले होते. तेव्हापासून मी असंच घेते, मोठा सुगड एकदा पण घेतला नाही. तर सुगडामध्ये सर्व वाण भरून घेतलेला आहे आणि सर्वांना हळद, कुंकू, अक्षता, फुल वाहून पूजा करून घेणार आहे मी. खरं तर इथं चुड्याचा जोड सुद्धा ठेवलेला असतो, पण कसं बाळामुळे मला बाहेर जाता येत नाही आणि मिस्टरांना मला हे सर्व गोष्टी सांगता येत नाही आणि त्यांना उशीर पण होतो खूप यायला. सो इथं ना मी पिवळी फुलं वाहिलेली आहेत आणि माझ्या लक्षात नाही आलं ते. नंतर माझ्या लक्षात आलं की पिवळ्या कलरवर संक्रांत आहे. सो मी ती नंतर फुलं काढून सुद्धा घेतलेली आहेत, तुम्हाला पुढे जाऊन दिसेल. तर सर्व सुगडांची पूजा केल्यानंतर ना आमच्यात असं झाकलं जातं त्याच्यावरती आणि पूजा वगैरे करून घेतली. नंतर काढत आहे मी इथं रांगोळी, अगदी साधी आणि सोपी रांगोळी काढणार आहे. आता रांगोळ्यांचा खूप सारा ट्रेंड चालू आहे रेडीमेड रांगोळ्याचा. मी सुद्धा बनवलेल्या आहेत आणि परचेस सुद्धा केलेला आहे. सो पण आता मला ठेवायला सुद्धा एक नाही आहे. तर मी अशी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही, खूप खूप सुंदर आलेली आहे ही रांगोळी. आणि ती जी पिवळी फुलं वाहिलेली होती ती मी उचलून घेतलेली आहेत नंतर माझ्या लक्षात आल्यावरती. तर असं छान अशी सुगड पूजन झालेलं आहे. घरातली देवपूजा सुद्धा छान झालेली आहे, पण फुला वाचून ते अपूर्ण दिसत आहे असं मला वाटतं. तर मला वौसण्यासाठी मंदिरात जायला काय वेळ नव्हता, जाणं झालं नाही, म्हणून मी घरातल्याच देवांना वौसलेलं आहे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये 2 बायका होत्या, त्यांनाच मी हळदी कुंकू वगैरे दिलेलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला?